विधानसभा निवडणूक जेव्हा सुरू होती ना, तेव्हापासूनच या महापालिका निवडणुकांच्या आणि महापौर पदाच्या चर्चा सुरू होत्या. म्हणजे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी, महापालिका निवडणूक लढवणारे अनेक मातब्बर नेते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते, मग तिकिटासाठी इच्छुक होते. आणि त्यावेळेस मग तिकीट जेव्हा जाहीर झालं, त्यानंतर अनेकांची नाराजी देखील पाहायला मिळाली, की ते नाराज झाले. त्यामुळे त्यावेळेस भाजपने काही नेत्यांना महापौर पदाचं आश्वासन दिल्याचं सांगितलं जातं. त्यावेळेस तुम्ही नाराज होऊ नका, तुमच्यासाठी पक्षाचं वेगळं नियोजन आहे, तुम्हाला काहीतरी आगामी काळात मोठं मिळणार आहे, असं सांगून म्हणजे एक प्रकारे महापौर पदाची त्यांना आश्वासन दिलं होतं भाजपने. म्हणजे ते नेते खुश होते की आपल्याला आश्वासन मिळालंय आता महापौर पदाचं. पण नंतर थोडीशी काही दिवसानंतर असं कळालं की हीच भूमिका भाजपने 3 नेत्यांसोबत सांगितल्याचं म्हणजे कळालं, की अरे तुला पण हे सांगितलंय, मला पण हे सांगितलं. असे 3 नेते समोर आले की यार मला पण महापौर पदाचं आश्वासन दिलंय. म्हणजे त्यात म्हणजे कसब्यातले एक नेते आहेत आणि आपल्या कसब्यातली एक आणि पर्वतीमधील 2 नेत्यांना त्याबाबत आश्वासन देण्यात आलं की तुमच्यासाठी पक्षाचं मोठं नियोजन आहे आणि महापालिकेनंतर आहे. म्हणजे अजूनही ते नेते आता आपण भाजपची सत्ता येणार आणि आपण महापौर होणार अशाच आविर्भावात आहेत सध्या तरी. आता पाहावं लागेल आरक्षण कुठलं पडतंय, कसं होईल, या सगळ्या गोष्टींनंतर अंतिम निर्णय हा फडणवीसांचा असेल किंवा इथल्या वरिष्ठ नेत्यांचा असेल. परंतु ते 3 नेते तरी आता सध्याच्या परिस्थितीला गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.